मस्तपैकी 2-4 दिवस 2 दिवस राहिलो लातूरला. आता आज चाललोय परत. आता लातूरमध्ये आहे सध्याला बस स्टँडमधून बसलोय एस टीमध्ये. निघालोय मी घराकडं. पोरांना पण खूप आठवण येत असेल. रडत्यात. ती तर काही तुमची वहिनी माझ्यावर चिडलीच होती, कारण की ती म्हणायला लागली की तुम्ही नाही येणार ना आजच, म्हणजे काल, तर आम्हाला सांगायचं ना की उशिरा या निवांत असं. पण मी बोललोच होतो की जेव्हा तुम्हाला जमल तेव्हा या असं. बघू आता, राहू द्या. चाललो आहे आता, काही सगळं मिटलंच. मला पण बरं वाटतं ना, हात सुजलाय माझा. हातावरती जरा पोळलंय माझ्या रात्री. ते फॅन्सी नसतं काही लग्नात वगैरे उडवतात ते, तसं होतं ते. कोणाचा तर बड्डे होता, त्यांनी वाजवलं की तो येऊन माझ्या हातावरच स्फोट झाला. जोरात येऊन लागलंय खूप. पुढचा सीट त्यांनी असा मागं ढकलला एकदम. कोपऱ्यातच आलो की लय गर्दी पण आहे. काही लोकांना तर आखलीचा भाग पण नसतो. आता ते चढताना धक्काबुक्की लागते, थोडंफार टच होतं अंगाला. म्हातार आहे डंगर, 60-70 वर्षात, 60 वर्षाचं तरी असं, पण त्याला एवढी पण अक्कल नाही. चुकून हात लागला तरी मुद्दाम मी तर असं कोपर मारायला. यांना फुकट तिकीट असतं म्हाताऱ्यांना, म्हणून येतात, जमा होतात, दुसऱ्यांना त्रास देतात. आणि बोट इथं करतोय, बोट त्याचं तोडलंच असतं, पण वय बघून आपण म्हणतो जाऊ दे. लय राग आलता मला, लय म्हणजे लय. आता बस निघायला लागले इथून लातूरवरून. गेल्या वेळेस कोणतर ताईनं मला इथं बघितलेलं, त्याने कमेंट पण केली की दादा मी लातूरचे आहे असं, तुला मी बघितलेलं बस स्टँडमध्ये असं. मी मुद्दाम नाही व्हिडिओ काढला, पण कारण जरा माझं मनच नव्हतं ना त्यावेळेस, आणि मी पूजाला सांगितलंच नव्हतं की मी इकडं आलोय म्हणून. मग मला माहीत होतं पोरं रडणार म्हणून मी सांगितलंच नव्हतं. मला वाटलं ते निवांत यावं, कधी काय आहे ना असं मी विचार केला. पण त्यांनी कसं काय माहिती, कालच निघून आले. आत्ता गाडी चालू झाली. आता तुम्ही म्हणताल म्हाताऱ्या लोकांचं काय हे करायला म्हणून, त्यांचं कशाला काढायला. तो असा मला ॲटिट्यूडमध्ये बोलत होता. असा बोट माझ्या इथं आणतो तोंडाजवळ, समोरून बोट तोडल्यावर मग कसं वाटल. कुठं तर आपलं जायचं आहे बसून. लांबच आहे ना, मला धाराशिवला इथून जायला लांब आहे. म्हणजे मला कमीत कमी 2 तास तरी लागतात. मग एवढा वेळ मी काही उभा राहून जाणार आहे का, म्हणून मी गडबडीनं मध्ये घुसत होतो. त्याला माझा टच लागला, बॅग होती माझ्या पाठीवर. ते बॅगेचा टच लागला तर इथं कोपऱ्यानं असा करतोय. येडी कुठली, डोकंच नसतंय. तुम्हाला वाटेल हे आजोबा की काय, किंवा नाही तिकडं राहायचो ॲटिट्यूड. जावं लागतं, यावं लागतं, बरोबर की नाही. आता मी खूप दिवस झालं बहिणीकडे आलोच नव्हतो. मग आलो, भेटलो, राहिलो. एकच दिवस राहिलो आहे कालचा. आज तर सकाळपासूनच निघालो आहे. तिथून इथं आलो, इथून आता ही गाडी पकडून तिकडं निघालो. जायला पण लांब असल्यामुळे जरा उशीर होतो ना. आता येताना मी घरूनच 1-2 वाजता निघालेलो, मग त्यामुळे मला यायला खूप उशीर झाला. 6-6:30 काय वाजल्या होत्या मला यायलाच. मग त्यांनी काल मला काही जाऊ दिलं नाही. मग आता सकाळी पण नाश्ता करून जा, लगेच काय पळायला जाणारच आहे, जा, थांब जरा. फार वेळ इकडं तिकडं होतोच. बहिणींची माया कशी असते, बहिणीचं प्रेम कसं असतं हे काही सांगायची गरज नाही. थांब एवढ्या दिवसानं आलास, थांब करत. कॅमेरा काय व्यवस्थित थांबच ना, गाडी चालू झाली ना, हात हलतोय ना, डगमग होतोय मोबाईल, धुडूक. त्या माणसाला बघून चिडच यायली मला. आपलं जीव बाबा, आपली लाकडं अर्धी मसनात गेली, कशाला भांडणं करायला यायचं. आता म्हणचाल तुझ्या पण घरात आहेत की म्हातारी माणसं, विषय तो नाही. माझ्या घरात आहेत, पण कोणाला उद्धटपणे नाही बोलत. माझ्या घरात सर्व काही आहे, पण असे मॅनर्स लेस नसते नाही. अजून तो दिसतोय ना मला चीड. खूप कमेंट आल्या कुठला आहे. आणि खूपदा सांगितलंय पण धाराशिव.
कोणतर म्हणते मग धाराशिवमध्ये कुठं, तुम्ही वाटतं धाराशिवमध्ये या, मी धाराशिवचाच आहे. तिथं आहे ना, मी इन्स्टा आय डी पण दिलं आहे ना, ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी इन्स्टावरती मेसेज केला की मी येईल की. बाजूला गाव आहे माझं छोटंसं, खेडेगावातलं आहे मी. पण खेडेगावाची नावं सांगितल्यावर कोणाच्या लक्षात येतं का? नाही, म्हणून मी सिटीचं नाव घेतो. आणि मग जर समजा लांब मुंबईकडे गेलो ना, मी इकडं जातो ना, मी याला दादांकडं मुंबईला वगैरे गेलो, ते विचारले कुठलं आहे, त्यांना तुळजापूर म्हणलं की ओळखू येते. पण ते धाराशिव फिराशिव नाही ओळखत. हा सोलापूर पण ओळखतात, ते जातात ना तिकडून तिरुपतीला वगैरे, तर त्यावेळेस तो स्टेशन येतो ना त्यांना, त्यामुळे ते त्यांना माहिती सोलापूर. तुळजापूर देवीच्या नावानं प्रसिद्ध आहे ना. गाडी पटकन भेटली, बरं झालं, लवकर जाईल मी. त्रिशा रडत होती फोन करून, पप्पा कुठं म्हणतो. आलो म्हटलं, नको रडू, तुला खायला घेऊन येतो. लातूर सिटी खूप मोठे आहे, एकदम झकास. लय जोरात धक्का बसला हातावर, हातच सुजलाय माझा. आता घरी जर दाखवलं मग तर काही खरंच नाही, दाखवणारच नाही. चटका बसला ना खूप जोरात. दाखवेल नंतर. मग डायरेक्ट रक्तच आला हातात. टेरेसवर होतो ना मी वरती, तर ते एकदम उडून आलं अंगावर. आता मी दोघा फोन नंतर थोडं लागलंच नाही, नेटवर्क काल मला कोणी तर बोलला तू पंढरपूरला गेल तर त्याचा नाही व्हिडिओ आला. बघेल मी, नंतर लावला, जमलं तर याच व्हिडिओ जोडून टाकतो. नाहीतर मग दुसराच बनवू एक सेपरेट, उद्या किंवा आज रात्री वगैरे. रामलिंगचा तर टाकलाय मी, तोच राहिलाय पंढरपूरचा. चला, सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा आणि चांगलं वागा सगळ्यांनी. ही अशी येडे लोक असतात ना, त्यांच्यापासून 2 हात लांब राहा. माहिती ना, ते त्यानं डोकं लय हलवलं माझं. चला, बाय.